विक्रोळीतील वर्षानगर विक्रोळी पार्क साईट इथे जनकल्याण सोसायटीजवळ आज पहाटेच्या सुमारास भूस्खलन झालं आणि एका झोपडीवर माती आणि दगड कोसळले। या कुटुंबातल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे, तर दोघं जण गंभीर जखमी झालेले आहेत। शालू मिश्रा आणि सुरेश मिश्रा या बापलेकीचा याच्यामध्ये दुर्दैवानं मृत्यू झालाय। रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईतील अनेक भागात पाणी देखील साचलेले आहे आणि अनेक ठिकाणी सकाळपासून रेल्वे देखील उशिराने आहेत। काल रात्री मुंबईतील विक्रोळी येथील पार्क साईड येथे एक घटना घडली आणि या घटनेमध्ये जवळपास 2 जणांचा मृत्यू झाला। जे डोंगराळ भाग आहे पार्क साईड येथील तिथे एका घरामध्ये दगड कोसळली, दगड थेट घरामध्ये घुसला, पत्रा देखील तुटल्याची माहिती आपल्याला मिळाली। जशी माहिती मिळाली तशी पालिकेचे अधिकारी आणि पार्क साईड पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनास्थळी पोहोचले आणि 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 2 जणांना देखील एका हॉस्पिटलमध्ये राजेवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या गेलंय। एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू झाला। आपण जर बघितलं गेलं तर अनेक वर्षांपासून या घाटकोपर असेल, विक्रोळी असेल आणि भांडूप असेल इथे जे डोंगराळ भागातले घर आहेत तिकडे अशा घटना होत असतात। दरवेळी लोकांचा मृत्यू होत असतो। दरवर्षी ह्या घटना होतात आणि जे संरक्षण भिंत आहे आम्ही लेटर देऊन पण हे काम होत नाही, लोकांचा मृत्यू होतो। हे आम्हाला पण समजतं की तुम्ही करता म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो, पण तुम्ही हे काम करत नाही, कोणीही लक्ष देत नाही। इकडे बीएमसी वाले येतात पण त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे की बाबा काय माणसाची अवस्था होते। दादा काय सांगाल, तुम्ही देखील इथे स्थानिक नागरिकात, अनेक वर्षांपासून इथे राहता, आज ही घटना घडली, अनेक वेळा अशा घटना घडतात। ये हर साल का है। मैं काफी टाइम से यहाँ पे हूँ, मेरा बॉर्न एंड बॉटम यहीं पे हुआ है। मैं यहाँ के आमदार और यहाँ के जो पॉलिटिशियन उनको बोलना चाहता हूँ, स्लाइडिंग वगैरह का है वो हर साल का है, तो आप लोग दीवार वगैरह का काम कराओ जिससे वो स्लाइडिंग वगैरह रुके और वो मौत से बचे। पूरा घर हम लोग का पूरा सब लोग डरे हुए एरिया में, कोई मतलब कि नहीं सोचा कि यहाँ क्या होगा कब क्या होगा। सोने में टाइम पे कब क्या होता है किसी नहीं पता चल रहा है। हमको सिर्फ ऊपर से ना अच्छे से बांध काम करके सरिये का करके चाहिए और कुछ नहीं चाहिए। अगर वो हो जाएगा ना तो ये रिस्क नहीं होगा, बस इतना ही हमको चाहिए। जो दुर्घटना हुई, एक घरे का 2 आदमी 3 आदमी जो खत्म हो गए। हम लोग सब सोए थे। डोगर पर साल ये दुर्घटना कुछ में कुछ होती रहती है। पहले सरकार कुछ ध्यान ही नहीं देते, मतलब दीवार मजबूत बने, उसका थोड़ा सपोर्ट करे, तो कुछ ध्यान ही नहीं देते। अब ऐसे आदमी हम लोग गरीब आदमी कहाँ जाएंगे। अच्छे थे बेचारे, अब क्या करेंगे हम लोग। रात का 2 बजे रात का हुआ था। 2 बजे में यानी कि सब निकालने गए, निकाल नहीं पाए। इतना फरसा वरसा लेके सब कैसे कैसे निकालें उनको।